तर श्री गुरु तेग बहादूर यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास 9वीच्या वर्गात व्हावा यासाठी आपण शासनाला सूचना केल्या काय सांगाल काय ते? त्याच्यात असं आहे की भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी गुरु तेग बहादूरजी यांचं 350 वर्षाचं शहीदी दिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आणि हे ठरवत असताना त्यांनी एक सेमिनार इथे घेतला नियोजन भवन येथे. त्या सेमिनारमध्ये त्यांनी सूचना घेतल्या कसं केलं पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की कविता करा, काही लोकांनी सांगितलं प्रतियोगिता घ्या, काही लोकांनी सांगितलं काहीतरी एखादं नाटक होऊ द्या, काही लोकांनी सांगितलं की लंगर होऊ द्या, कीर्तन होऊ द्या, कथा होऊ द्या. त्या ह्याच्यात माझं असं म्हणणं झालं, गुरु तेग बहादूर हे मानवतेचे प्रतीक होते, मानवतेची पूजा करणारे होते आणि जाती धर्माच्या परे जाऊन ते पाहणारे होते. त्यांचा उद्देश एकदम चांगला होता. ज्यावेळेस मुघलांनी धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस काश्मीरचे पंडित त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की हे मुघल शासक आम्हाला आमचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर गुरुजी तुम्ही आम्हाला वाचवा याच्यातून. त्यावेळेस गुरु तेग बहादूर यांनी दिल्ली येथील चांदणी चौकातून असं एक आवाहन केलं मुघलांना, तुम्हाला जर धर्म परिवर्तन करावयाचे असेल तर सर्वात आधी माझं धर्म परिवर्तन करा, देन सगळ्यांचं तुम्ही करू शकता. मग मुघलांना असं वाटलं की फार सोपं झालं, एका व्यक्तीचं जर धर्मांतर आम्ही केलं तर बाकी लोकांचं सहज होणार आहे. मग त्यांना खूप यातना दिल्या, त्रास दिल्या आणि त्याच्यानंतर अखेरला त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही तर त्यांचा शहीदी करण्यात आली. तलवार घेऊन त्यांचं जे शीश आहे ते धडापासून वेगळं करण्यात आलं, त्यांची शहीदी झाली. तोच शहीदी सप्ताह 350 वर्षानंतर इथं तुम्हाला सांगायला खेद वाटतो की 75 वर्षापासून स्वतंत्र भारतात एवढ्या सरकार आल्यात आणि गेल्यात, परंतु कोणत्याही सरकारनं गुरु तेग बहादूर यांना आठवण केलेलं नाही आहे. तरी मी सध्या असलेली भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा आभारी आहे की त्यांनी गुरु तेग बहादूरजी यांचा 350वा शहीदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तो 3 जागी होणार आहे. नांदेडला 2 दिवस, नागपूरला 2 दिवस आणि मुंबईला 2 दिवस. त्याच्यात माझी सूचना अशी होती की 2 दिवसानंतर सगळे विसरून जातील. त्याच्यात तुम्ही असं करा की गुरु तेग बहादूरजी मानवतेचे पुजारी होते, त्यांनी मानवतेसाठी काम केलं. मग त्यांचा जो देशासाठी आणि धर्मासाठी बलिदान आहे त्या बलिदानाचं बाबतीत 9वीच्या वर्गाचे जे मुलं असतात थोडेसे मॅच्युअर असतात, विचार करण्यासारखे असतात आणि 9वीच्या मुलांना देश आणि धर्माबद्दल सांगितलं गेलं आणि देशाबद्दल आपल्या राष्ट्राबद्दल आपण त्यांना शिकवलं तर ते त्यांच्या मनात बिंबवलं जाईल आणि ते तयार होतील. म्हणून 9वीच्या वर्गाला गुरु तेग बहादूर यांचं जीवनचरित्र त्यांनी छापून आणावं आणि दरवर्षी पिढी दर पिढी मुलांनी त्याचा अभ्यास करावा, त्याचं अनुकरण करावं, जेणेकरून एक चांगली पिढी भारतात निर्माण होईल. धन्यवाद.